नमस्कार मित्रांनो, तर आपण वाचत आहोत मेलुहाचे मृत्युंजय हे पुस्तक। या पुस्तकाचे लेखक आहेत आमिष त्रिपाठी। तर आपण मागील व्हिडिओमध्ये प्रकरण क्रमांक 4 वाचला होता। या व्हिडिओमध्ये आपण प्रकरण क्रमांक 5 वाचू। प्रकरण क्रमांक 5, ब्रह्माची जमात। राजविश्रांती गृहाच्या बाहेर असलेल्या हिरव्यागार बागेतून शिव फिरत होता। नंदिनी आणि कणखलाच्या सक्षम कर्मचाऱ्याने त्याचे सगळे सामान राजविश्रांती गृहात हलवले होते। बागेतील एका सुंदर आरामदायी बाकड्यावर बसून शिव लाल आणि पांढऱ्या गुलाबांचे ताटवे पाहत होता। त्या खुल्या बागेतील थंडगार प्रसन्न वाऱ्याच्या झुळकीमुळे त्याच्या चेहऱ्यावर स्मित हास्य पसरले होते। अजूनही दुपार झालेली नव्हती आणि बागेत त्यावेळी कोणीही नव्हते। सकाळी सम्राटाबरोबर झालेल्या संभाषणातील वाक्य न वाक्य शिवाच्या मनात घोळत होते। दक्षाने जरी कितीही सावधपणे आणि स्वतःवर व्यवस्थित नियंत्रण ठेवून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली असली तरी शिवाला निळ्यागळा मेलुहाच्या लोकांसाठी आणि एवढेच नव्हे तर सम्राटासाठीही खूप महत्त्वपूर्ण होता हे शिवाच्या लक्षात आले होते। याचा अर्थ असा होता की नीळकंठ वगैरे जे काही हे लोक बोलत होते त्याविषयीची दंतकथा फक्त काश्मीरच्या लहानशा भागापुरतीच मर्यादित नव्हती। जर खुद्द सम्राटाने ती गोष्ट एवढी गांभीर्याने घेतली होती म्हणजे त्याच्या मदतीची गरज संपूर्ण मेलुहालाच होती। पण या मूर्ख लोकांना माझ्याकडून कसली मदत हवी आहे? आमच्यापेक्षा ते कितीतरी पुढारलेले आहेत, शिव विचार करत होता। ढोल आणि घुंगरू यांच्या आवाजाने त्याची तंद्री भंग पावली। त्या बागेत कोणीतरी नृत्याचा रियाज करत होते। ती बाग आणि ती नृत्यशाळा यांच्यामध्ये काटेरी झुडपांचे कुंपण होते। शिव स्वतःही एक अत्यंत उत्स्फूर्त आणि एकनिष्ठ नर्तक होता। त्याचे पायही आता त्या तालावर थरारले असते, पण त्यावेळी त्याच्या मनात अनेक विचार गुंजारव करत होते। त्या नृत्य करणाऱ्या मुलींच्या घोळक्यातून काही शब्द शिवाच्या कानांपर्यंत पोहोचले। नको राजकुमारी, तुम्ही आता गेलं पाहिजे, एक पुरुष सांगत होता। हे समूह नृत्य तुम्ही केलंच पाहिजे असं नाही, तुम्ही फक्त नृत्याचा आनंद घ्या। नृत्यातील भावना तुमच्या नृत्यातून व्यक्त झाल्या पाहिजेत। त्याऐवजी तुम्ही सगळे पदन्यास लक्षात ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहात। त्यानंतर एका स्त्रीचा आवाज कानावर आला, राजकुमारी, गुरुजींचं बरोबर आहे, तुम्ही उत्तम प्रकारे अचूक नृत्य करत आहात पण त्याचा आनंद घेत नाहीत। तुमच्या चेहऱ्यावर नृत्य करण्यासाठी घ्यावे लागणारे कष्ट दिसत आहेत। तुम्ही आता थोडा विश्राम केला पाहिजे। प्रथम मला सगळे पदन्यास योग्यरित्या करू देत, त्यानंतर मी त्यांचा आनंद घ्यायला शिकू शकेन। या अखेरच्या वाक्याने शिवाच्या अंगावर रोमांच फुलले। तीच होती, ती सती होती। तो झटकन उठला आणि त्या आवाजांचा वेध घेत निघाला। तो त्या झुडपांच्या कुंपणाआडून बाहेर आला आणि त्याला एका छोट्याशा व्यासपीठावर सती नृत्य करत असल्याचे दिसले। तिने तिचे हात कडकपणे वरच्या बाजूला केले होते आणि ती नृत्याचे विविध आविष्कार करू पाहत होती। ती पदन्यासांशी संलग्न हस्त करून नृत्य करत होती, प्रथम डावीकडे मग उजवीकडे। त्यानंतर तिने आपली कंबर किंचित हलवली आणि त्यावर आपले हात ठेवले। त्यातूनच त्या नृत्याचा रसाविष्कार होत होता। तो पुन्हा एकदा मंत्रमुग्ध झाला। तरीही त्याच्या एक गोष्ट लक्षात आली होती, ती म्हणजे सती जरी नृत्याचे सगळे पदन्यास आणि हातांच्या हालचाली अचूक करत असली तरीही गुरुजींचे म्हणणे बरोबर होते। ती यांत्रिकपणे हालचाली करत होती, पण एका कसलेल्या नर्तकीच्या नृत्यातील सफाईदारपणा, स्वतःला झोकून देऊन नृत्य करणे तिला जमत नव्हते। आनंद, राग आणि समाधान या भावभावना त्या नृत्य नाटिकेत होत्या, पण ते भाव तिच्या नृत्यातून व्यक्त होत नव्हते। एखाद्या निष्णात नर्तकीप्रमाणे सती व्यासपीठाचा संपूर्ण वापरही करत नव्हती। तिच्या पावलांच्या हालचाली छोट्या होत्या, त्यामुळे व्यासपीठाच्या फक्त मध्यभागीच तिचे सगळे नृत्य केंद्रित झाले होते। गुरुजी तिच्याकडे तोंड करून बसले होते आणि ते ढोल वाजवत सतीच्या नृत्यासाठी ठेका धरत होते। तिची सखी कृतिका उजवीकडे बसली होती। नृत्याच्या गुरुजींनी शिवाला प्रथम पाहिले आणि ते झटक्यात उठून उभे राहिले। सती आणि कृतिकेनेही वळून त्याच्याकडे पाहिले। आपल्या समोर शिव उभा असल्याचे पाहून त्या दोघीही चकित झाल्या होत्या। सतीने आपल्यावर ताबा ठेवला होता, पण कृतिकेचे तिच्या मनावर नियंत्रण राहिले नव्हते। ती एकदम उद्गारली, शिव! सतीने तिच्या संयमित आणि विनयशील पद्धतीने त्याला गंभीरपणे विचारले, शिवा, सारं काही ठीक आहे ना? तुला माझी कशासाठी मदत हवी आहे का? तू कशी आहेस? मला तुझी खूप आठवण येत होती। तू माझ्याशी स्मितहास्य सुद्धा करणार नाहीस का? शिवाच्या मनात भावभावनांचा कल्लोळ उसळला होता। शिव फक्त सतीला निहाळत होता।
त्याच्या मनातील विचार त्याच्या ओठांतून बाहेर पडत नव्हते, त्याचे ओठ मिटलेलेच होते. कृतिकेने सतीकडे तिच्या प्रतिक्रियेसाठी हसत हसत पाहिले. त्यानंतर सतीने आधीपेक्षाही अधिक गंभीर होत शिवाला विचारले, शिवा, तुम्हाला मी काही मदत करू शकते का? नाही नाही, मला तुमची मदत नको आहे, शिवाने भानावर येत उत्तर दिले. मी असाच या भागात आलो होतो, तेवढ्यात तुमच्या नृत्याचा आवाज माझ्या कानांवर पडला. म्हणजे मला म्हणायचं आहे की मी तुमचे शब्द ऐकले, म्हणजे तुमचं बोलणं ऐकलं. तुमचे पदन्यास खूपच कठीण असल्याचं म्हणणं मी ऐकलं, पण प्रत्यक्षात ते तेवढे कठीण नाहीत. तुम्ही अत्यंत अचूकपणे नृत्य करत आहात. खरं म्हणजे तांत्रिकदृष्ट्या बोलायचं झालं तर ते अगदी अचूक आहेत. पण कृतिका त्याचे बोलणे मध्येच तोडत म्हणाली, तुला नृत्याची थोडी तरी माहिती आहे का? नृत्य कशाशी खातात हे तरी तुला माहिती आहे का? नाही, फारसं नाही, पण थोडंफार माहिती आहे, शिवाने कृतिकेला हसत हसत सांगितले. त्यानंतर लगेच सतीकडे वळून तो म्हणाला, मला माफ करा सती, पण गुरुजीचं म्हणणं बरोबरच आहे. तुम्ही खूपच वृक्षपणे आणि तांत्रिकतेनं नृत्य करत आहात. मी ज्या प्रदेशातून आलो आहे तिथं ज्याला मुद्रा आणि क्रिया म्हणतात त्या तुमच्या नृत्यात तांत्रिकदृष्ट्या अगदी अचूक आहेत, पण तुमच्या नृत्यात भाव नाहीत. आणि भावनांशिवाय केलेलं नृत्य म्हणजे आत्म्याशिवाय असलेलं शरीर. ज्यावेळी नर्तकीनं केलेल्या नृत्यातून प्रेक्षकांपर्यंत भावना पोहोचतात त्यावेळी त्या नर्तिकेला पदन्यास लक्षात ठेवण्याची ही खरं तर आवश्यकताच नाही. पदन्यास आपोआपच येतात, भाव शिकून येत नाहीत. जर तुम्ही तुमच्या हृदयांत त्यांच्यासाठी जागा निर्माण केलीत तरच भाव तुम्हाला अभिव्यक्त करता येतात. एक शब्दही न बोलता सती शिवाचे बोलणे शांतपणे ऐकून घेत होती. तो रानटी माणूस बोलत असताना तिच्या भुवया किंचित वक्र झाल्या होत्या आणि थोड्याफार चढल्याही होत्या. एका सूर्यवंशीपेक्षाही नृत्याविषयी अधिक त्याला माहिती कशी काय होती, पण त्याने तिचा जीव वाचवला होता याची तिने स्वतःलाच आठवण करून दिली. त्यामुळे त्याचा सन्मान करणे हे तिचे कर्तव्य होते. आपल्या जातीचे कोणतेच चिन्ह आपल्या अंगावर न बाळगणारा हा परदेशी माणूस आपल्या मालकीपेक्षाही आपल्याला अधिक नृत्य येत असल्याचे निव्वळ ढोंग करतो आहे याविषयी कृतिकाला खात्री होती. तिने शिवाकडे रोखून पाहिले, त्याला विरोध दर्शवत तिने विचारले, याचा अर्थ या राज्यातील सर्वाधिक उत्तम नर्तिकेपेक्षाही तुला अधिक चांगलं नृत्य येतं असा तुझा दावा आहे का? तू असं म्हणण्याचं धाडस करतो आहेस का? आपण कोणत्या तरी वादाला निमंत्रण दिले आहे हे शिवाच्या लक्षात आले. तो गंभीरपणे सतीकडे वळला आणि म्हणाला, मला खरोखरच माफ करा, मला तुमचा कोणत्याही प्रकारे अपमान करायचा नव्हता. काही वेळा आपण काय बोलतो आहोत हे लक्षात न घेताच मी बोलत राहतो. नाही नाही, तुम्ही माझा मुळीच अपमान केला नाही, सती म्हणाली. कदाचित तुमचं म्हणणंच बरोबर असेल. जेवढ्या प्रमाणात मला जाणवलं पाहिजे तेवढ्या प्रमाणात मला नृत्याचा आस्वाद घेता येत नसेल, ते अभिव्यक्तही करता येत नसेल. नृत्याचा अर्थ मला नेमकेपणानं उमगलेला नसेल, पण गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली मी थोड्या कालावधीतच ते सारं शिकेन याविषयी माझी खात्री आहे. सतीवर प्रभाव टाकण्याची संधी घेण्यासाठी शिवाने तिला विचारले, तुमची हरकत नसेल तर मी नृत्य करून दाखवू का? मी तांत्रिकदृष्ट्या तुमच्या एवढा अचूक नाही याची मला खात्री आहे, पण कदाचित माझ्या नृत्यातून अभिव्यक्त होणाऱ्या भावनांतूनच मला योग्य पदन्यासांचं प्रदर्शन करता येईल असं मला वाटतं. ही मात्रा बरोबर लागू पडली होती. ती त्याला नाही म्हणू शकली नव्हती. तिला चांगलेच आश्चर्य वाटले होते. हे अनपेक्षितच होते. ती कशी बशी म्हणाली, हा ठीक आहे. आनंदित आणि उल्हासित झालेल्या शिवाने लगेच व्यासपीठाच्या केंद्रस्थानी प्रवेश केला. आपल्या शरीराचा वरचा भाग झाकणारे अंगवस्त्र त्याने फेकून दिले. कृतिकेला आपल्या मालकिनीने त्याला परवानगी दिल्यामुळे राग आला होता, पण काही क्षणातच तो नाहीसा झाला. शिवाचे पिळदार शरीर यष्टी पाहून ती चकित झाली होती. सतीलाही एवढे दणकट आणि पिळदार शरीर शिव हव्या त्या भावानुसार कसे काय वळवतो वाकवतो याचे राहून राहून आश्चर्य वाटत होते. त्या नृत्यशैलीसाठी आवश्यक असलेल्या सर्व हालचाली सहज सुंदरतेने शिव करत होता. ज्यावेळी प्रचंड ताकद कमावली जाते त्यावेळी सहसा शरीराचा लवचिकपणा नाहीसा होतो, पण शिव त्याला अपवाद होता. आपल्या ढोलावर हळुवारपणे हाताचे फटके देणारी गुरुजी शिवाला म्हणाले, हे तरुणा, तुला कोणती लय हवी आहे ते मला सांग. शिवाने गुरुजींना प्रणाम केला आणि तो म्हणाला, गुरुजी, तुम्ही मला फक्त एका क्षणाचा वेळ द्याल का? मला नृत्यासाठी थोडी तयारी करायची आहे. लढाईतील डावपेच आणि युद्ध कौशल्य यांच्या एवढी शिवाला नृत्याची ही चांगली जाण होती. पूर्वेकडे तोंड करून त्याने आपले डोळे मिटले आणि आपले मस्तक किंचित झुकवून प्रणाम केला.
त्यानंतर तो आपल्या गुडघ्यावर बसला आणि त्याने जमिनीला डोके ठेवून तिलाही प्रणाम केला. उभा राहून त्याने आपल्या उजव्या पाय बाहेरच्या बाजूला वळवला. त्यानंतर त्याने आपल्या डावा पाय वर घेऊन तो उजव्या पायाच्या गुडघ्याच्याही वर घेतला आणि मग अत्यंत शैलीदार नृत्याला सुरुवात केली. एका शांत झुळकीनेच फक्त तिथल्या नीरव शांततेचा भंग झाला. ते तिन्ही प्रेक्षक मंत्रमुग्ध होऊन नृत्य पाहत होते. गुरुजी, सती आणि कृतिका शिवाकडे बुचकळ्यात पडून पाहत होते. तो काय करत होता ते त्यांना कळत नव्हते, पण त्याच्या नृत्यातील ऊर्जा त्यांना भिडली होती. त्यानंतर शिवाने आपले दोन्ही हात हवेत गोलाकार फिरवले आणि खांद्याच्या रेषेत ताठ केले. आपल्या उजव्या हातात डमरू असल्याप्रमाणे त्याने त्या हाताची मुद्रा बनवली आणि नंतर तो डमरू वाजवण्याचा अभिनय केला. त्याचा डावा हात आशीर्वाद देत असल्याप्रमाणे वरच्या बाजूला त्याने उभा करून ठेवला होता. जणू काही तो हात एखादी दैवी शक्ती प्राप्त करून घेत होता. ती भावमुद्रा त्याने काही काळ तशीच ठेवली. त्याच्या चेहऱ्यावर चमकणाऱ्या तेजामुळे तो स्वतःच्या अंतर्मनात डोकावून आपल्या स्वतःच्या विश्वात रममाण होऊ लागल्याचे स्पष्टपणे समजत होते. त्यानंतर त्याने सहजपणे आपला उजवा हात पुढे केला, जणू काही त्या हाताला त्याचे स्वतःचे मन होते. आता त्या हाताचा तळवा उघडा होता आणि त्याची दिशा प्रेक्षकांकडे होती. अत्यंत आश्चर्यचकित झालेल्या सतीला ती मुद्रा काहीशी संरक्षण देणारी वाटली. तो भाव सर्वांपर्यंत पोहोचला होता. डावा हात त्यावेळी काहीच हालचाल करत नव्हता. त्याची दिशा डाव्या बाजूला जमिनीकडे होती. शिवाने ही भावमुद्रा ही काही क्षण तशीच ठेवली. त्यानंतर त्याने नृत्याला सुरुवात केली. सती विस्मयाने त्याचे नृत्य पाहत होती. ती जे नृत्य करत होती त्याचेच पदन्यास तोही करत होता. तरीही ते नृत्य अत्यंत विलक्षण भासत होते. त्याचे शरीर जादू झाल्याप्रमाणे हलत होते आणि हातांच्या हालचाली अत्यंत सहजतेने आणि शैलीदारपणे होत होत्या. एवढे पिळदार आणि कमावलेले शरीर एवढे लवचिक कसे काय असू शकते? गुरुजी हताशपणे त्याच्या नृत्याला ढोलाची साथ देण्याचा प्रयत्न करत होते, पण खरे तर त्याला त्या ढोलवादनाचीही गरजच नव्हती, कारण शिवाच्या पायातून निर्माण झालेल्या आघातांनीच ढोलाचे काम होत होते. त्या नृत्यातून स्त्रियांच्या विविध भावभावना व्यक्त झाल्या आणि प्रेक्षक असलेल्या त्या तिघांपर्यंत त्या पोहोचल्याही. सुरुवातीला आनंदाची भावना निर्माण झाली. आपल्या पतीबरोबर ती करत असलेला शृंगार व्यक्त झाला. त्यानंतर आपल्या सहचार्याच्या दुर्दैवी आणि चुकीच्या पद्धतीने झालेल्या मृत्यूमुळे तिला झालेले दुःख आणि बसलेला धक्का त्याने व्यक्त केला. शिवाने आपल्या पिळदार बलदंड शरीरातूनही स्त्रीच्या यातना आणि शोकाकुल अवस्था त्यांच्यापर्यंत पोहोचविली होती. शिवाचे डोळे उघडे होते, पण तो त्या तिन्ही प्रेक्षकांना पूर्णपणे विसरून गेला होता, हे त्यांना स्वतःलाही जाणवत होते. तो त्याच्या स्वतःच्याच जगात होता. तो प्रेक्षकांसाठीही नृत्य करतच नव्हता. तो प्रशंसेसाठीही नृत्य करत नव्हता. तो फक्त स्वतःच्या आनंदासाठी नाचत होता. त्याचे नृत्य कोणत्या तरी दैवी शक्तीच्या आशीर्वादाने आणि मार्गदर्शनाखाली सुरू असल्यासारखे वाटत होते. शिवाचे म्हणणे योग्यच होते हे सतीला पटले होते. त्याने स्वतःचे हृदय खुले केले आणि नृत्य आपोआपच त्याच्यात प्रविष्ट झाले होते. सर्वच ऐहिक गोष्टीप्रमाणे त्या नृत्याची अखेरही झाली होती. त्यावेळी शिवाने आपले डोळे घट्ट मिटून घेतले होते. त्याने आपली अखेरची भावमुद्रा दीर्घकाळ तशीच ठेवली होती. त्यावेळी त्याच्या चेहऱ्यावर पसरलेले ते तेज हळूहळू ओसरले होते, जणू काही तो या जगाकडे पुन्हा एकदा परतत होता. त्यानंतर शिवाने आपले डोळे हळूहळू उघडले. त्याला पूर्णपणे आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे आ वासून बघणारी सती, कृतिका आणि गुरुजी दिसले. सर्वजण स्तब्धच होते. गुरुजी प्रथम भानावर आले. त्यांनी त्याला विचारले, तू कोण आहेस? मी शिव आहे. नाही नाही, मी या शरीराची गोष्ट करत नाही. मला म्हणायचं आहे की तू कोण आहेस? शिवाने आपल्या भुवया वक्र केल्या आणि तो पुन्हा म्हणाला, मी शिव आहे. गुरुजी, मी एक प्रश्न विचारू का? सतीने विचारले. अवश्य विचार, गुरुजी म्हणाले. शिवाकडे वळून सतीने त्याला विचारले, तुम्ही नृत्यापूर्वी जे केलं होतं ते काय होतं? ती नृत्याची पूर्वतयारी होती का? होय, त्याला नटराजाची मुद्रा म्हणतात. तो नृत्याचा ईश्वर आहे. नटराजाची मुद्रा, त्यामुळे काय होतं? वैश्विक ऊर्जेशी माझी ऊर्जा त्या मुद्रेमुळे जोडली गेली. त्यामुळे नृत्यात आपोआपच ऊर्जा अवतरली. मला हे समजलं नाही. ठीक आहे, मी थोडं स्पष्ट करतो. आमच्या जमातीत आम्ही असं मानतो की जगातील प्रत्येक गोष्ट ही शक्ती किंवा ऊर्जा यांचे वहन करते. वनस्पती, प्राणी, वस्तू, आपली शरीर हे सगळे ऊर्जावाहक आहेत.
ते ऊर्जा वाहून नेतात आणि ऊर्जा प्रसारितही करतात. पण ऊर्जेचं सर्वाधिक मोठं वहन करणारी गोष्ट म्हणजे ही पृथ्वी माता. आपण जिच्यावरून चालतो ती ही भूमी, धरणी माता. पण या सगळ्याचा तुमच्या नृत्याशी काय संबंध आहे? तुम्ही जी प्रत्येक गोष्ट करता त्यासाठी ऊर्जेची गरज असते. आपल्या सभोवताली असलेल्या ऊर्जेच्या स्रोतातून तुम्ही ती घेऊ शकता. लोक, वस्तू, धरणी माता या सर्वांकडून तुम्ही ही ऊर्जा घेऊ शकता. फक्त तुम्हाला त्या ऊर्जेची मागणी अत्यंत आदरपूर्वक आणि विनयशीलतेनंच करावी लागते. मग तुझ्या त्या नटराजाच्या भावमुद्रेतून तुला आवश्यक असलेली सर्व प्रकारची ऊर्जा तुला मिळते? गुरुजींनी विचारले. मला ती ऊर्जा कशासाठी हवी आहे त्यावर ते सारं अवलंबून असतं. नृत्यासाठी मला हव्या असलेल्या ऊर्जेची मागणी करण्यासाठी नटराजाची भावमुद्रा मला मदत करते. एखाद्या विचारासाठी माझ्याकडे अशी ऊर्जा यावी असं मला वाटत असेल तर मला पद्मासन घालून बसून ध्यान करावं लागतं. हे तरुणा, याचा अर्थ असा आहे की ऊर्जा तुझ्या बाजूनच आहे, ती तुला मदत करते असं दिसतं. गुरुजी म्हणाले. तू स्वतःच नटराज आहेस, नृत्याचा देव आहेस. नाही नाही, शिव उद्गारला. त्या अमर्याद नटराज ऊर्जेचं मी फक्त एक माध्यम आहे. कोणीही तिचं माध्यम बनू शकतो. ठीक आहे, मग तू एक विशिष्ट कार्यक्षम माध्यम आहेस, गुरुजी म्हणाले. सतीकडे वळून ते म्हणाले, जर तुला असा मित्र लाभला असेल तर तुला माझी काहीही गरज नाही बाळा. तुला जर शिवाकडून नृत्य शिकायचं असेल तर त्यासाठी मी बाजूला होणं हा माझा सन्मान ठरेल. शिवाने सतीकडे अपेक्षेने पाहिले. नृत्याचा हा सगळा प्रकार त्याच्या अपेक्षेपेक्षाही अधिक यशस्वी ठरला होता. हो म्हण, चल, तो तिला मनातून सुचवत होता. ती स्वतःच्या विचारांतच बुडून गेली होती. तिने स्वतःला आक्रसून घेतले होते. या स्त्रीवरही कशाचा तरी प्रभाव पडतो याची प्राथमिक लक्षणे शिवाला दिसत होती. तिच्या एकूणच अभिमानी स्वभावाशी विसंगत वाटत असूनही तिने आपली मान तुकवली आणि ती हळूवार आवाजात म्हणाली, मला कोणाविषयी अनादर व्यक्त करायचा नाही, पण कदाचित एवढ्या उच्च पातळीचं प्रशिक्षण स्वीकारायची माझीच योग्यता नसेल. पण तुमच्याकडे तेवढी पात्रता, तेवढं कौशल्य नक्कीच आहे. शिव म्हणाला, तुमच्याकडे शिकण्याची वृत्ती आहे, तुम्हाला अंतःकरण आहे, तुम्ही या टप्प्यापर्यंत अगदी सहज पोहोचू शकाल. सतीने मान वर करून शिवाकडे पाहिली. तिच्या डोळ्यांतून अश्रू बाहेर येण्याची वाट पाहत होते. तिच्या दृष्टीतून त्याला जाणवलेल्या किंचित दुःखी भावनेने शिव गप्प बसला. हे सगळं काय सुरू झालंय, तो मनातल्या मनात म्हणाला. मी कोणत्याही टप्प्यापासून खूपच लांब आहे शिवा, सती म्हणाली. हे वाक्य बोलल्यानंतर सतीला स्वतःवर नियंत्रण ठेवणे सहज शक्य झाले. पुन्हा एकदा एका विनयशील अभिमान तिच्या मुद्रेवर झळकू लागला. तिच्या चेहऱ्यावरचा तो मुखवटा पुन्हा एकदा तिने धारण केला होता. ही माझी पूजेची वेळ आहे. तुमची परवानगी असेल तर गुरुजी, मला गेलंच पाहिजे, ती म्हणाली आणि नंतर शिवाकडे वळली आणि म्हणाली, तुमची पुन्हा एकदा भेट झाली याचा मला खूपच आनंद झाला आहे शिवा. शिव काही बोलण्याआधी सती झटकन वळली आणि निघून गेली. तिच्या पाठोपाठ कृतिकाही गेली. गोंधळलेल्या शिवाकडे गुरुजी एकटक पाहत होते. त्यानंतर शिवाकडे पाहून औपचारिकतेने प्रणाम करून ते म्हणाले, तुला नृत्य करताना पाहणे हा माझा जीवन गौरवच होता. त्यानंतर तेही वळले आणि निघून गेले. मेलुहाच्या लोकांच्या या अनाकलनीय पद्धतीच्या वागण्याने शिव चक्रावूनच गेला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी उशिरा नंदी आणि शिव राजाच्या कार्यालयात गेले. तिथे दक्ष, पार्वतेश्वर आणि कणखला त्यांची वाट पाहत होते. आश्चर्यचकित झालेला शिव म्हणाला, महाराज, मला माफ करा, पण मला वाटलं की आपण दुसऱ्या प्रहरी 4थ्या तासात भेटणार आहोत. मला वाटतं मी तुम्हाला फारशी वाट बघायला लावली नसावी. दक्ष उभा राहिला आणि त्याने औपचारिकपणे शिवाला नमस्ते केले. तो खाली वाकला आणि म्हणाला, नाही प्रभू, तुम्ही माफी मागण्याची काही गरज नाही. तुम्हाला आमची प्रतीक्षा करावी लागू नये म्हणून आम्हीच लवकर आलो आहोत. तुमची प्रतीक्षा करणं हा आमचाच सन्मान आहे. एक रानटी माणसाला एवढ्या प्रचंड साम्राज्याचा सम्राट एवढा सन्मान आणि आदर देत असल्यामुळे पार्वतेश्वराने आपल्या नजरेतून तीव्र नाराजी व्यक्त केली. एवढ्या मोठ्या सम्राटाने आपल्याला प्रभू म्हणावे आणि अदबीने खाली वाकून नमस्कार करावा या प्रकाराने शिव स्तिमित झाला आणि मग औपचारिकपणे थोडे वाकून त्याने दक्षाला प्रणाम केला आणि तो आपल्या जागेवर बसला. महाराज, मी नीलकंठाविषयीच्या दंतकथेबद्दल सांगण्यास सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला काही प्रश्न असतील तर कृपा करून आपण ते मला विचाराल का, दक्षाने विचारले. शिवाच्या मनात तातडीने उपस्थित झालेला प्रश्न अर्थात तोच होता. माझा निळा गळा तुम्हाला एवढा महत्वपूर्ण का वाटतो आहे? पण तेवढ्यात त्याच्या अंतःप्रेरणेने त्याला थांबवले.
आपण मेलुहाच्या समाजाविषयी अधिक काही जाणून घेतल्याशिवाय आपल्याला या प्रश्नाचे उत्तर मिळणार नाही हे त्याला माहिती होते. महाराज, हा प्रश्न कदाचित विचित्र वाटेल, पण तुमचं वय काय आहे हे मी तुम्हाला विचारू शकतो का? शिवाने विचारले. दक्षाने आश्चर्याने कणखलाकडे पाहिले. त्यानंतर चेहऱ्यावर अवघडलेले हास्य घेऊन शिवाकडे वळत तो म्हणाला, तुम्ही खूपच बुद्धिमान आहात प्रभू. तुम्ही अत्यंत समर्पक प्रश्नच सर्वप्रथम विचारला. एखादी गुप्त गोष्ट उघड करावी त्याप्रमाणे दक्षाने चेहरा किंचित आक्रसून घेतला आणि तो म्हणाला, गेल्याच महिन्यात मला 184 वर्ष पूर्ण झाली. शिव स्तिमित झाला. दक्ष 30 वर्षाहून एका दिवसानेही मोठा दिसत नव्हता. खरे म्हणजे मेलुहातील कोणीही प्रौढ दिसत नव्हते. त्याला ब्रह्माच्या मंदिरात भेटलेला तो पंडितच फक्त याला अपवाद होता. याचा अर्थ नंदी ही 100 पार केलेला होता. हे कसं काय शक्य आहे महाराज? विस्मयचकित झालेल्या शिवाने विचारले. कोणत्या जादूच्या प्रभावाने हे शक्य होतं? यात कोणताही जादूटोणा नाही प्रभू, दक्षाने स्पष्टीकरण दिले. आमच्या वैज्ञानिकांच्या बुद्धिमत्तेमुळेच हे शक्य झालं आहे. त्यांनीच एक दिव्य औषधी तयार केली आहे. तिला आम्ही सोमरस म्हणतो. ते देवांचे पेय आहे. विशिष्ट वेळी सोमरस घेतला तर मृत्यू तर दूर राहतोच, पण आम्ही आमचं संपूर्ण आयुष्यच शारीरिक आणि मानसिक दृष्ट्याही तारुण्य घालू शकतो. पण हा सोमरस म्हणजे काय आहे? तो कुठून मिळतो? तो कशापासून बनवतात? त्याचा शोध कोणी लावला? प्रभू, हे प्रश्न खूपच आहेत. दक्षाने स्मित हास्य केले. तो म्हणाला, पण मी एका पाठोपाठ एक या प्रश्नाची उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. सोमरसाचा शोध हजारो वर्षापूर्वी एका भारतीय संशोधकानं लावला. तो अद्यापही जिवंत आहे. त्याचं नाव आहे ब्रह्मदेव. मला वाटतं देवगिरीला येताना मी रस्त्यात एका मंदिराला भेट दिली होती. तेच ते ब्रह्मदेव असावेत. मला वाटतं त्या जागेचं नाव मेरू होतं. होय प्रभू, तिथेच ते राहिले आणि त्यांनी काम केलं असं म्हटलं जातं. ब्रह्मदेव हे अत्यंत निष्णात संशोधक होते, पण त्यांनी आपल्या कोणत्याही शोधाचा लाभ स्वतःसाठी करून घेतला नाही. मनुष्य जातीच्या भल्यासाठीचा आपल्या सगळ्या शोधांचा उपयोग व्हावा असाच त्यांच्या सातत्यानं प्रयत्न राहिला. दुष्ट लोकांकडूनही सोमरसासारख्या उत्तम पेयाचा उपयोग होऊ शकेल हे त्यांच्या आधीच लक्षात आलं होतं. त्यामुळेच त्यांनी सोमरसाच्या उपयोगावर नियंत्रण ठेवणारी एक सक्षम यंत्रणा उभारली. कोणत्या प्रकारची यंत्रणा? त्यांनी खुलेपणानं प्रत्येकाला सोमरस दिला नाही. दक्ष पुढे सांगू लागला. त्यांनी देशभर एक सर्वेक्षण केलं. त्यातून त्यांनी किशोरवयीन मुलांचा एक गट निवडला. ही सर्व मुलं अत्यंत निष्पाप होती. प्राचीन भारताच्या 7 विभागांतून एक मुलगा त्यांनी निवडला होता. त्यांनी किशोरवयीन मूलच निवडलं होतं, कारण त्यामुळे ही मुलं त्यांच्या बरोबर गुरुकुलात राहू शकली असती. समाजाने निस्वार्थी मदतनीस म्हणून त्या मुलांनी काम करावं अशा प्रकारे त्या मुलांना घडवता येणार होतं. त्यांच्यावर तसे संस्कारही करता येणार होते. सोमरस औषधाचा फक्त या मुलांवरच प्रयोग केला गेला. या मुलांना सोमरस पाजून त्यांना अतिरिक्त जीवन बहाल करण्यात आलेलं असल्यामुळे त्यांना द्विज असं संबोधलं जाऊ लागलं, कारण द्विज म्हणजे 2दा जन्म घेणारा. सोमरस, ब्रह्मदेवांची शिकवण आणि या सर्वांनी मिळून सामूहिकरित्या तयार केलेल्या इतर काही औषधी यांमुळे हा गट खूपच सामर्थ्यशाली बनला. इतिहासकालापासून एवढा सामर्थ्यशाली गट कुठंच नव्हता. त्यांनी आपल्या मनाची ताकदही खूप वाढवली. त्यामुळे ते सर्वश्रेष्ठ पुरुष बनले. प्रगाढ आणि प्रगल्भ बुद्धिमत्तेचा लाभ त्यांना झाला. प्राचीन लोक अशा ज्ञानी माणसांना ऋषी म्हणत होते. ब्रह्मदेवांनी निवडलेल्या या मुलांची संख्या 7 असल्यामुळे त्यांना सप्तर्षी म्हटलं जातं. आणि या सप्तर्षींनी त्यांच्या आज्ञाचा आणि कौशल्याचा वापर सामाजिक कल्याणासाठीच केला. होय प्रभू, ब्रह्मदेवांनी या सप्तर्षींसाठी आचरणाचे कडक नियम लागू केले होते. त्यांना राज्य करता येणार नव्हतं किंवा कोणत्याही प्रकारचा व्यापार अगर उद्योग व्यवसाय करता येणार नव्हता. ज्यातून त्यांना वैयक्तिक लाभ मिळेल असं काही त्यांना करता येणार नव्हतं. ज्या गोष्टीतून समाज कल्याण साधता येईल असे व्यवसायच ते निवडू शकत होते. ते शिक्षक, डॉक्टर, धर्मगुरू अशा प्रकारची बुद्धिजीवी कामच करू शकणार होते. ते देत असलेल्या सेवांसाठी कोणाकडूनही काहीही घेण्याची मुभा त्यांना देण्यात आली नव्हती. दान, भिक्षा आणि देणग्या यांवरच त्यांनी त्यांचा उदरनिर्वाह चालवायचा होता. सेवेचे हे अत्यंत कडक नियम होते. पार्वतेश्वराकडे पाहत शिवाने थोडासा विनोद केला.
पार्वतेश्वराने शिवाला कोणताही प्रतिसाद दिला नाही, पण दक्ष, कणखला आणि नंदी मोठ्याने हसले. खिडकीजवळच्या प्रहर दिव्याकडे शिवाने चटकन पाहिले. त्यावेळी जवळजवळ तिसरा प्रहर सुरू होता. यावेळीच बहुधा सती नृत्यासाठी बाहेर पडली असणार असा विचार त्याच्या मनात आला. पण त्यांनी आपल्या वर्तनाविषयीचे नियम किंवा आचारसंहिता अत्यंत कसोशीने पाळली. प्रभू, दक्ष सांगू लागला. काळ जसा जसा पुढे सरकू लागला तसतशी त्यांची जबाबदारी ही वाढत गेली. त्यानंतर सप्तर्षींनी आणखी बऱ्याच लोकांची निवड केली आणि आपली जमात विस्तारित केली. त्यांचे अनुयायी त्यांच्या आचारसंहितेच्या शपथेनच बद्ध होते. सप्तर्षी सोमरसाच्या साहाय्यानंच कित्येक वर्ष जगले आणि त्यांनी सोमरसाच्या वाटपावर नियंत्रणही ठेवलं. कोणत्याही फळाची अपेक्षा न धरता सप्तर्षींनी आपली आयुष्य ज्ञानदानासाठी आणि समाज कल्याणासाठी व्यतीत केली. त्यामुळेच या लोकांना समाजाकडून मोठाच आदर प्राप्त झाला. कित्येक शतकं लोटली आणि या लोकांना ब्रह्माची जमात किंवा साध्या शब्दांत ब्राह्मण असं म्हटलं जाऊ लागलं. पण ज्याप्रमाणे सर्वच चांगल्या यंत्रणांच्या बाबतीत होतं तसंच या यंत्रणेतील काही लोकांनीही हे नियम पाळणं बंद केलं आणि काही जणांनी भ्रष्ट वर्तणूक सुरू केली असेल. बरोबर आहे ना? अगदी बरोबर प्रभू, दक्षाने उत्तर दिले. अशी कित्येक दशलक्ष वर्ष उलटली. ब्रह्मदेवानं तयार केलेल्या आणि सप्तर्षींना प्राणपणानं पाळलेल्या आचारसंहितेचा काही ब्राह्मणांना विसर पडला. सोमरसानं त्यांना प्रदान केलेल्या काही आश्चर्यकारक शक्तीचा वापर ते वैयक्तिक स्वार्थासाठी करू लागले. जनसमुदायावर असलेल्या प्रभावाचा गैरफायदा घेऊन काही ब्राह्मणांनी राज्य निर्माण केली आणि ते राजे म्हणून राज्य करू लागले. ब्रह्मदेवानं आणि सप्तर्षींनी शोध लावलेल्या काही औषधांचा गैरवापर करून काही ब्राह्मणांनी अफाट संपत्ती जमा केली आणि काही ब्राह्मणांनी तर सप्तर्षींच्या उत्तराधिकाऱ्यांविरुद्ध चक्क बंडच पुकारलं. भयग्रस्त आवाजात मध्येच कणखला म्हणाली. सप्तर्षी उत्तराधिकारी म्हणजे? शिवाने विचारले. ते सप्तर्षींचे उत्तराधिकारीच होते प्रभू, कणखलाने स्पष्टीकरण दिले. ज्यावेळी कोणत्याही सप्तर्षीला आपला अंतकाळ जवळ आल्याचं जाणवत असे त्यावेळी ते आपल्यानंतर आपला वारस म्हणून गुरुकुलातील एखाद्या व्यक्तीची नेमणूक करत असत. त्या वारसाला सप्तर्षीप्रमाणेच वागणूक दिली जात असे. म्हणजे सप्तर्षींच्या उत्तराधिकाऱ्यांच्या विरोधात बंड करणं हे सप्तर्षींविरोधातच बंड करण्यासारखं होतं. होय प्रभू, कणखलाने उत्तर दिले. यातही सर्वाधिक चिंतेची बाब म्हणजे या बंडांचं नेतृत्व ब्राह्मण कुळातील उच्च जमातीकडून केलं जात होतं. मोर, गरुड, हंस यांसारखी चिन्ह धारण करणाऱ्या या जमाती होत्या. सर्वोच्च दर्जामुळे क्षत्रिय किंवा वैश्य यांच्याकडे काम करण्याचं त्यांना अनुमती देण्यात आलेली नव्हती. व्यवहारी जगापासून त्यांनी दूरच राहणं अभिप्रेत होतं. पण तरीही ते मोहाला बळी पडले आणि कोणाकडेही काम करू लागले. आणि काही निवडक उपजाती एकनिष्ठ राहिल्या. उदाहरणार्थ तुमची कबूतर जात. क्षत्रियांसाठी काम करूनही मूळ आचारसंहितेशी तुम्ही लोक एकनिष्ठ राहिलात, बरोबर? शिवाने विचारले. होय प्रभू, कणखला उत्तरली. तिचा ऊर अभिमानाने भरून आला होता. तिसरा प्रहर संपल्याचे सूचित करणारी शहरातील घंटा जोरात वाजली. शिवासह त्या खोलीतील सर्वांनीच येणाऱ्या प्रहारचे स्वागत करण्यासाठी झटपट एक छोटीशी प्रार्थना केली. मेलुहाच्या लोकांच्या काही पद्धती शिवाने आत्मसात केल्या होत्या. तेवढ्यात एक शूद्र आत आला. त्याने प्रहर दिवा ठीकठाक केला. योग्य वेळ दाखविली जात आहे की नाही ते पाहिले. त्यानंतर तो जसा शांतपणे आत आला होता तसा शांतपणे निघूनही गेला. बागेत आता कोणत्याही वेळी सती आपले नृत्य सुरू करेल हे शिवाच्या लक्षात आले होते. मग त्या क्रांतीमुळे कोणते बदल घडून आले महाराज? शिवाने विचारले. तुम्ही पार्वतेश्वर आणि नंदी हे क्षत्रिय आहात, पण तरीही तुम्ही सर्वांनीही सोमरस घेतला हे सत्य आहे. खरं तर तुमच्या साम्राज्यातील सर्व चारही वर्णाचे लोक मला तरुण आणि आरोग्यपूर्ण असल्याचं आढळलं. याचा अर्थ असा आहे की सोमरस सर्वांनाच दिला जातो. हा बदल क्रांतीमुळेच घडून आला असेल, नाही का? होय प्रभू, ही क्रांती म्हणजेच राजा रामाचं राज्य होय. हा महान राजा अजूनही जिवंत आहे. जय श्रीराम, दक्ष म्हणाला. जय श्रीराम, जय श्रीराम, त्या खोलीतील प्रत्येकानेच म्हटले. त्याच्या कल्पना आणि त्याचं नेतृत्व यामुळे मेलुहातील प्रत्येकाचं जीवन अगदी नाट्यमयरित्या बदलून गेलं. खरं तर त्यामुळे इतिहासच बदलून गेला. पण राजा रामाची कथा सांगण्यापूर्वी मी तुम्हाला एक सुचवू का? अर्थातच महाराज. आता तिसरा प्रहर संपला आहे. आपण आता भोजनगृहात जाऊया का? मी कथा सुरू करण्यापूर्वी आपण भोजन करावं असं मला वाटतं, दक्ष म्हणाला.
मला वाटतं ही अतिशय चांगली सूचना आहे महाराज, पण मला काही काळापुरतं इथून जाऊ द्याल का? कारण माझ्या एका पूर्वनियोजित भेटीची वेळ झाली आहे. जर तुम्ही अनुमती दिली तर आपण उद्या ही कथा पुढे सुरू करू. शिव म्हणाला. कणखलाचा चेहरा पडला तर पार्वतीच्या चेहऱ्यावर तिरस्कारयुक्त हास्य पसरले. दक्षाने तरीही चेहऱ्यावरचे हास्य कायम ठेवले होते. तो म्हणाला, अर्थातच आपण उद्या भेटूया प्रभू. उद्या दुसऱ्या प्रहरातील दुसऱ्या तासात आपण भेटलो तरी चालेल का? नक्कीच महाराज, या गैरसोयीसाठी मी आपली क्षमा मागतो. अजिबात नाही प्रभू, माझ्या एखाद्या रथातून तुम्हाला हव्या त्या ठिकाणी तुम्हाला पोहोचविण्याची व्यवस्था मी करू का? सतत हसऱ्या चेहऱ्याने व्यावरणाऱ्या दक्ष राजाने विचारले. आपण फारच आतिथ्यशील आहात महाराज, पण मी मला हव्या असलेल्या ठिकाणी माझा मी जाऊ शकेन. पुन्हा एकदा मी आपली क्षमा मागतोय. शिव म्हणाला. खोलीतील प्रत्येकाला नमस्ते करून शिव आणि नंदी घाईघाईतच खोली बाहेर पडले. कणखलाने दक्ष राजाकडे काहीतरी आरोप करत असल्याप्रमाणे पाहिले. दक्षाने आपली मान हलवली. त्याने हात उंचावून सर्वांना शांत राहण्याविषयी सुचवले. ठीक आहे, आपण उद्या सकाळी भेटतो आहोत नाही का? त्याने शांतपणे विचारले. महाराज, आपण वेळेचा अपव्यय करत आहोत. नीळकंठानं आपली जबाबदारी तातडीनं स्वीकारली पाहिजे, कणखरा म्हणाली. त्याला थोडा वेळ द्या. आपण एवढा प्रदीर्घ काळ त्याची वाट पाहिली आहे. आणखी काही दिवस त्याला वेळ दिल्यानं आकाश कोसळणार नाही. पार्वतेश्वर अचानकच उठून उभा राहिला. दक्षाकडे तो खाली झुकला आणि म्हणाला, महाराज, तुम्ही परवानगी दिलीत तर मीही जाऊ शकतो का? रानटी माणसांना प्रशिक्षित करण्यापेक्षा इतरही काही गोष्टी करण्याकडे मला लक्ष दिलं पाहिजे. नीळकंठाविषयी तू अदबीनच बोललं पाहिजेस पार्वतेश्वर. तो नीळकंठ आहे हे विसरू नकोस. दक्षाने त्याला दटावले. ज्यावेळी तो खरोखरच काही गोष्टी करून दाखवेन त्यावेळी माझ्याकडून त्याला आदर मिळू शकेल, पार्वतेश्वराने धुसफुसत सांगितले. मी फक्त कर्तृत्वाचाच आदर करतो, इतर कशाचाही नाही. राजा रामाचा हा मूलभूत नियम होता. कोणीही जन्मानं किंवा लिंगामुळे श्रेष्ठ ठरत नाही आणि नक्कीच गळ्याचा रंगही कोणाला श्रेष्ठ ठरवत नाही. फक्त कर्मानं श्रेष्ठत्व प्राप्त होतं. आपल्या संपूर्ण समाजाचीच उभारणी बुद्धिनिष्ठ पायावर झालेली आहे. आपल्याला याचा विसर पडला आहे का? बस, खूप झालं. मला नीलकंठाविषयी आदर आहे. याचा अर्थ प्रत्येकानंच त्याच्याविषयी आदर बाळगला पाहिजे, दक्ष म्हणाला. तर मित्रांनो, प्रकरण क्रमांक 5 येथे संपूर्ण झाले आहे. पुढील प्रकरणासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि क्रमांकानुसार प्रकरण ऐकण्यासाठी माझ्या चॅनलवरील मेलुहाचे मृत्युंजय या प्लेलिस्टला नक्की भेट द्या. धन्यवाद.